तसेच भिवंडी होम मिनिस्टर फेम मनोहर तरे सरांकडून देखील भादवड संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. तसेच गावदेवी पिंपळघरच्या आयोजनाला देखील त्यांनी शुभेच्छा दिल्यात. त्यांचं देखील हार्दिक आभार आहे. टीम चेरोबा कोण आपण कुठेही जाऊ नका. यानंतर आपली मॅच असेल विजेता संघ विपक्ष चेरोबा कोण अशी मॅच असेल. परेशजी महाजन आपण संघ घेऊन कुठेही जाऊ नका. या क्रीडा नगरीमध्येच आपण उपस्थित राहा. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत गावदेवी चषक 2025. संदीप पाटील आणि कुंदन पाटील ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती आली आहे. चला टीम भादवड संघ आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. प्लेयर आलेले आहेत सो विनंती असेल टीम भादवड क्षेत्ररक्षण सजून घ्या. तुम्ही शेवटचं तुम्हाला 1 मिनिट आणि काउंटडाऊन सुद्धा आम्ही सुरू करू शकतो. 60 सेकंद बाकी आहेत. चला लवकर आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. सलामीची जोडी देखील खेळपट्टीवरती आली आहे. अनेक मान्यवर देखील या स्पर्धेमध्ये आपल्याशी जोडले जातील. तसेच पाहायला विसरू नका आई एकविरा मंडळ गोवे आयोजित भिवंडीतील महिलांसाठी होम मिनिस्टर मनोहर तरे सर होम मिनिस्टर फेम यांच्या माध्यमातून आयोजक सतीश भोईर आणि कुमारी अश्विनी भोईर सन्माननीय विकासजी नाईक साहेबांचं शुभागमन झालं. वेलकम. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच मॅच सुरू होण्याअगोदर दोन्ही संघांसाठी कॅश प्राइज लागलं जात आहे. जर कारविलीचे बॅटर चौकार आणि षटकारांची हॅट्रिक कंप्लीट करतील षटकारांची हॅट्रिक जर कंप्लीट करतील तर बंडू पाटील साहेबांकडनं तब्बल 1001 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. तसेच गोलंदाजी करत असताना भादवड संघानं जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तरी सुद्धा बंडू पाटील साहेबांकडनं 1001 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. म्हणजे दोन्ही संघांसाठी भेदभाव नाही आहे. पिंपळघर संघाचे खंदे समर्थक आणि त्यांचा रेकॉर्ड देखील सांगितला काहीराम केनी सरांनी. 6 चेंडूंमध्ये 6 विकेट घेण्याचा कारनामा त्यांनी केला होता. अनेक सारे विक्रम पिंपळघरच्या खेळाडूंच्या नावावरती आहेत. खरं तर या पंचकृषी क्रीडांगण आहे आणि पंचकृषी म्हणजे 5 गावातील हे क्रीडांगण आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. चला मॅच सुरू करायची आहे. खरं तर पंचकृषी 5 गावातील संघ या मैदानावरती आपल्याला सातत्याने खेळायला पाहत मिळतात. भरपूर साऱ्या टुर्नामेंट या मैदानावरती अजून देखील येणं बाकी आहे. खरं तर एक मोठी स्पर्धा मानाची सन्मानाची PPL देखील थोड्याच दिवसांमध्ये आपल्या भेटीला येणार आहे. त्यानंतर आमदार चषक देखील आपल्या भेटीला येईल. त्यानंतर खासदार बाळामामा चषक देखील आपल्या लवकरच भेटीला येणार आहे. यावेळेस पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती परंतु लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा. टप्पा चांगला होता बीट तर केला होता परंतु ऑफस्टंपच्या भरपूर बाहेर चेंडू. सोमनाथ चौधरी विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. नंदू पाटील आपल्याला बोलवत आहेत की आपण या व्यासपीठावरती. यावेळेस फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोणतीही मिस्टेक नाही आहे. पहिला धक्का पहिला हादरा बसलाय टीम कारिवली संघाला. बॅट्समन बॅक टू द डगआउट. पहिला चेंडू लाईन खराब होती. अतिरिक्त धाव नक्कीच खात्यामध्ये अंकित केली गेली टीम कारिवली संघाच्या. परंतु त्यानंतरचा चेंडू अगदी रडारमध्ये तर होता परंतु प्रॉपर टायमिंग जुळवता आलं नाही आणि विकेटचं पतन झालं. विकेट प्राप्त केली गेली. पहिला धक्का लागला टीम कारिवली संघाला आणि विकेट फार गरजेचं आहेत या मॅचमध्ये जर जिंकायचं असेल
टीम भादवड संघाला तर कुठे ना कुठे 40+ कारिवली संघासाठी एकदम चांगला टोटल आहे, कारण बॉलिंग लाईनअप तेवढी धारदार आहे टीम कारिवली संघाची. गोलंदाज सज्ज झाला. यावेळेस बघा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न तर केला, परंतु बॉल भरपूर वेळ थांबला 30 सर्कलच्या आतमध्येच. एक सिंगल. पण जो पहिला चेंडू वाईट होता का? येस, पहिला चेंडू वाईट होता, त्यानंतर विकेट, त्यानंतर एक सिंगल. ऑप्शनच्या बाहेर होता पहिला बॉल, त्यामुळं अंपायरने वाईट घोषित केलं होतं. गोलंदाज सज्जा. पुढचा बॉल शफल झाला. हा फटका चांगला, स्क्वेअर लेगला खेळाडू नाही असता तरी पाहत बसला असता. बॉल सीमा पार, चौकार. अप्रतिम फटका, चांगला फटका पाहायला मिळाला बॅट्समन संदीपच्या बॅटमननं. हा चौकार आला. डावाला सुरुवात संदीपनं केली आहे. यावेळेस देखील आडव्या बॅटनं खेळून काढल्या. गॅप आहे, एकदा अतिशय वेगानं कंप्लीट केली गेली. डीप मिड विकेटचा खेळाडू जोपर्यंत येतील, फेकी करतील, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करण्याची संधी दोन्ही बॅटरकडे आहे. खरं तर भरपूर चांगली टीम भादवड आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम कारिवली. बॉलिंग लाईनअप भरपूर चांगली आहे टीम कारिवलीची, त्यामुळे मी उल्लेख केला 40+ वाटचाल करेल का. बॅकफूट वरती गेला, फोर्स केला, पंच केलं आणि एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाते. या एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती 9 धावा धावफलकावरती. 9 ऑन कार्ड, 9 धावा धावफलकावरती. भरपूर चांगली मॅच कारिवली विपक्षामध्ये भादवड. यावेळेस इनफिल्डच्या वरनं हा फटका देखील दर्जेदार आहे. खेळाडू चेंडूचा पाठलाग करतोय, बॉल अडवला जाईल. खरं तर आउटफील्डचा फायदा झाला क्षेत्ररक्षण करत असताना भादवड संघाला आणि 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील, त्या म्हणजे 11. 1 बाद 11 अशी धावसंख्या डबल डिजिट मध्ये पहिल्या षटकामध्ये प्रवेश केला. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालाय. 30 सर्कलच्या बाहेर आता भरपूर खेळाडू पाहायला मिळतील. या अगोदर 2च होते, आता 6 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच 40+ नुसार 2 खेळाडू फक्त 30 सर्कलच्या आतमध्ये असतील. एक शॉट फाईन लेगला आणि एक शॉट थर्ड मॅनला. चला वेळ जास्त घेऊ नका. नक्कीच 5 मिनिटांमध्ये तुम्ही पहिलं षटक कंप्लीट केला. ड्रिंक्स ब्रेक पहिल्याच ओव्हर समाप्तीनंतर घेतला जातोय. धावफलकावरती धावा 11. परेश महाजन तिसऱ्या पंचासाठी जायचं आहे, आय थिंक सो. फोर्टी प्लस असोसिएशन अंतर्गत आपण ही स्पर्धा पाहतोय. नक्कीच 40+ म्हटलं तरी सुद्धा अनेक सारे असोसिएशन्स पाहायला मिळतात. सध्या आपण रेग्युलर असोसिएशन पाहतोय. 40+ अनेक सारे नवीन असोसिएशन आहेत. मास्टर 40+ असतील, न्यू 40+ असतील, परंतु सध्या नवीन 40+ नव्हे तर रेग्युलर 40+. भरपूर चांगला खेळ टीम. न्यू गोलंदाज दीपक आपल्याला पाहायला मिळतात.
दीपक तरे पहिला बॉल बॅकफूट वरती जाऊन खेळलाय. हा फटका चांगला आहे. कव्हर रिझनला खेळाडू येतील. 2 धाबा दरम्यान कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न देखील होईल का, कारण चेंडू गॅदर केल्यानंतर हातामध्येच ठेवला होता. अशा प्रकारे खेळ 40+ निश्चित पाहायला मिळत असतो. चेंडू पकडल्यानंतर थ्रो करणं भरपूर गरजेचं असतं. अदरवाईज 3 धाबा 4 धाबा पळताना हे 40+ खेळाडू सातत्याने आपल्याला पाहायला मिळत असतात. दीपक तरे पुढचा बॉल घेऊन यावेळेस हलक्या हाताने दिशा दिली आहे. टॅप केलाय. 1 धाव अतिशय वेगानं कंप्लीट. दुसरीचा देखील प्रयत्न केला जाईल. खरं तर सांभाळून खेळा. 2 धाबा कंप्लीट केल्या जातील. 2 धाब्यानं धाव फलक पुढे सरकेल. 15 या अंकावरती 15 ऑन कार्ड. 15 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. दीपक तरे राईट आर्म ओव्हर द विकेटनं भरपूर चांगला खेळ. त्यांना माहिती आहे खराब चेंडूची वाट बघितली जाते. तोपर्यंत सिंगल डबलनं स्कोरबोर्ड हलता ठेवण्याचं काम केलं जातं, म्हणजे जेणेकरून 40-50+ टोटल होऊ शकतो टीम कारिवली संघाचा. यावेळी शफल होऊन खेळण्याचा अगदी प्रयत्न केला. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही. या डॉट बॉल आला. निर्धाव चेंडू. चौथ्या स्टंप वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी ट्रॅक वरती. पुढचा बॉल. यावेळेस देखील फटका भरपूर चांगला आहे. 1 धाव अतिशय वेगानं कंप्लीट केली गेली. दुसरीचा प्रयत्न मात्र धोकादायक एंडला बॅटर होता. 1 सिंगल फक्त या चेंडूवरती कंप्लीट. 1 धावेनं धाव फलक 16 वरती. 16 धावा धाव फलकावरती. दुसऱ्या षटकाचं खेळ सध्या सुरू आहे. दीपक तरे 4 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्यात. पुढचा बॉल. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. अगदी लेग साइडला वारंवार खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. लेग बायचा इशारा अंपायरकडनं. सरळ बॅटनं अगदी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते ऑफस्टंपला खेळले ना तर भरपूर चांगलं होईल, परंतु लेग साइडला खेळण्याचा सातत्याने प्रयत्न करताना बॅटर फसतायत. बॅट आणि बॉलचा यावेळी संपर्क झाला नव्हता. पायाला स्पर्श झाला. 1 लेग बायच्या रूपानं सिंगल आली. धावफलक एकेरीनं 17 वरती. दीपक पुढचा बॉल. यावेळेस फटका चांगला तर आहे. चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. कोणतीही मिस्टेक करणार नाही यात. टिपलाय झेल आणि संपलाय बॅट्समनचा खेळ. लागतोय आणखीन एक धक्का टीम कारिवली संघाला. विकेट काढली आहे. विकेट आली आहे खात्यामध्ये. दीपक तरेच्या न्यू बॅटर छंद नेतात क्रमांक 4 वरती खेळण्यासाठी. धावफलकावरती धावा स्थिर आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा. 17 बनल्यात. उल्लेख करत होतो 40+ जाईल का. 10 मिनिटं घेतलेली आहेत तुम्ही 2 षटक कंप्लीट करण्यासाठी. गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये शैलेश म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील. तिसऱ्या षटकामध्ये स्ट्रायकिंग एंडला बॅटर गुरुनाथ फेस करतील पहिला चेंडू तिसऱ्या षटकाचा. पहिला बॉल फुलटॉस आहे. चांगला फटका. बॉल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. खरं तर पहिला चेंडूवरती लाईन सापडली नाही या गोलंदाजाला. टप्पा खराब होता. फुलटॉस पडला आणि फुलटॉसचा पुरेपूर समाचार घेतला गेला बॅटर गुरुनाथच्या माध्यमातून. 4 धावा धाव फलकावरती. 21 वरती धाव फलक.
शैलेश म्हात्रे पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न, स्विंग आणि मिस. हा डॉट बॉल आला. खरं तर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मी उल्लेख देखील केला, वारंवार शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यामुळं फटके फसतात. फुलटॉस बॉलावरती नक्की चांगला प्रहार झाला, परंतु टप्पा पडल्यानंतर गोंधळ उडतोय. यावेळेस देखील फुलटॉस, यावेळेस काव कॉर्नर रिजनला खेळाडू डीप मध्ये आहेत. एकच धाव, चांगली फेकी पाहायला मिळतीये. नक्कीच टीम वराल देवी ताडाली आणि जागृत मराठा राहणार आपण देखील आला असेल तर आपण रिपोर्ट करा. यावेळेस उडवलाय, फटका फसलाय तर खरं स्वतः गोलंदाज चेंडू खाली. अप्रतिम झेल, बॅटर झाला फेल. व्हॉट अ कॅच. वरती अशी झेल पकडणं भरपूर कठीण काम आहे. पंचकृषीमध्ये तरी ते भरपूर कठीण आहे, कारण 38 सर्कल मोठा आहे, मैदान भरपूर मोठा आहे, परंतु अप्रतिम झेल टिपला जातोय. स्वतः गोलंदाज चेंडूखाली शैलेश म्हात्रे गेले आणि आत्मनिर्भर बनला. न्यू बॅटर नीलम नाईक. भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. धावफलकावरती धावा 22 आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत. गोलंदाज सज्ज, शैलेश म्हात्रे समोर नीलम नाईक असतील. न्यू बॅटर. यावेळेस बघा आगळा वेगळा स्ट्रोक, करायचं काय होतं हा देखील एक प्रश्न आहे. सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. बॅट भरपूर उशिरानं फिरली, बॉल ज्यानंतर फिरली त्यानंतर बॅटला येऊन चेंडू आदळला. एक सिंगल. धावफलक 23. बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला, स्विंग आणि मिस. डॉट बॉल आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा तब्बल पाहायला मिळतील, त्या म्हणजे 23 धावा. नक्कीच पंचकृषी क्रीडांगण पिंपळघरचं हे मैदान ज्या खेळाडूंना अक्षरशः गाजवलंय, ज्या खेळाडूंना पिंपळघरचं नाव सातासमुद्रा पार नेऊन ठेवलंय, आज पिंपळघर टेनिस क्रिकेटला ज्या व्यक्तीमुळे ओळखलं जातं ते व्यक्ती सन ऑफ भिवंडी क्रिकेट सूरज जोशी या ठिकाणी उपस्थित आहेत. दादाला विनंती आहे आपण या व्यासपीठावरती, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन ऑफ भिवंडी क्रिकेट सूरज जोशी या आपण, आणि त्यांच्या माध्यमातूनच PPLचं आयोजन देखील केलं जाणार आहे. नक्कीच संजय म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील आणि पारितोषिक लागले. संजय म्हात्रे यांनी जर लागोपाठ 3 विकेट घेतले, नक्कीच षटकामध्ये जर 3 विकेट घेतले तर गणेशजी पाटील साहेबांकडनं तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राईज आणि बंडू पाटील साहेबांकडनं देखील 1000 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. नक्कीच हे हॅट्रिक साठी आहेत का पाटील साहेब? हॅट्रिक साठी आहेत ते. यावेळेस बघा फटका फसलाय, खरं पहिला झेल होऊ शकत होता, परंतु ये क्या किया आपने, कॅच सोडली है की मॅच सोडली है, बॉल सीमा पार चौकार. तर सोडला व्यासपीठावर रवींद्र सर म्हणे जाऊ दे काय हरकत नाही, परंतु अशा धावा रोखायच्या आहेत. क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही आहे, जर तुम्ही कॅच पकडाल या धावा वाचल्या असत्या, त्याच धावा तुम्हाला नंतर बनवायच्या देखील. यावेळेस देखील
आडव्या बॅटनं उडवलंय. यावेळेस खेळाडू बदललाय, त्यानं कोणतीही मिस्टेक केलेली नाहीये. टिपलाय झेल आणि संपलाय बॅट्समनचा खेळ. प्रदीप पाटीलनं टिपलाय झेल. जे म्हात्रे ना विकेटचं अकाउंट ओपन केलंय. पहिल्या चेंडूवरती देखील विकेट जाऊ शकत होती, परंतु त्या चेंडूवरती चौकार आला. त्यानंतर मात्र विकेट गेली. खरं तर हा फटका भरपूर चांगला होता. उल्लेख हा देखील करेन की या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर असे फटके आले तर पॉवरफुल असतात, कारण फक्त 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतात. परंतु सध्या शेवटचं षटक सुरू आहे. न्यू बॅटर भारत पाटील आपल्याला पाहायला मिळतील. संजय म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवरती. पुढचा बॉल राईट ना ओव्हर द विकेट ना. संजय म्हात्रे बॅकफूटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. खरं तर संजय म्हात्रेंना बॅकफूटवरती जाऊन खेळणं म्हणजे खरंच धोक्याचं काम आहे, कारण गती आहे, व्हेरिएशन देखील सातत्याने संजय यांच्या माध्यमातून पाहायला मिळत असतात. आणि ज्या प्रकारे मी गेल्या 2 दिवसापासून उल्लेख करत होतो, या चेंडू नंतर आपण पुन्हा उल्लेख करूयात. गोलंदाज संजय. यावेळेस बाची केडा, आणखीन एक धक्का, आणखीन एक विकेट संजय म्हात्रेच्या खात्यामध्ये जातीया. बॅट्समन भारत बॅक टू द डगआउट. विकेट आली या संजयच्या खात्यामध्ये. आणि ज्या प्रकारे मी उल्लेख करतोय गेल्या 2 दिवसापासून, खासदार असो, आमदार असो, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य असू द्यात, पदाधिकारी असू द्यात, जिल्हा परिषद पदाधिकारी असू द्यात, प्रत्येक जण या क्रिकेटच्या माध्यमातून जोडला जातोय. प्रत्येक जणाला क्रिकेटची आवड आहे. आणि सध्या खेळपट्टीवरती खेळताना आपल्याला असंच एक मोठं व्यक्तिमत्व संजयभाई म्हात्रे सध्या पाहायला मिळतात. खरं तर प्रत्येक जण आपल्या पदावरती मोठाच आहे, परंतु हे 40+ क्रिकेट आहे. गोलंदाज संजय. पुढचा बॉल. यावेळेस काय घडलंय, भरपूर चांगला चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वळण घेतोय. व्हेरिएशन म्हटलं होतं, आता अप कटर दाखवला. बॅट्समन कुठे ना कुठे बीट झाला. न्यू बॅटर संदीप ज्युनियर आहेत. संजय शेवटचा बॉल आहे. यावेळेस देखील स्विंग अँड मिस आहे, परंतु लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं ऑफस्टम्पच्या भरपूर बाहेर होता. संधी आहे, तिसरा विकेट खात्यामध्ये येईल का? संजय म्हात्रे भरपूर चांगली गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये. 5 धावा खर्च केल्यात 5 चेंडूमध्ये, 2 विकेट देखील त्याने टिपल्यात. यावेळेस फटका चांगला, धावा देखील मिळतील अर्धा डझन. बॉल सीमा पार, षटकार. आणि पहिल्या डावाचा खेळ समाप्त. पूर्वार्धामध्ये धावा बनल्या 34-34 आणि 35 धावांची गरज हा सामना येथून जिंकण्यासाठी टीम गावदेवी भादवड संघाला अगेन्स्ट टीम चे बजरंग कारिवली. सो आपण जाऊया, आपण नंतर टॉस करणार आहोत. विजेता संघ विपक्ष चिरोबा कोण अशी ती मॅच असेल. कोण संघ नक्कीच वाट बघतोय, कोणता संघ येईल, भादवड की कारिवली. तोपर्यंत आपण समालोचन कक्षामध्ये बदल करूया. पुढच्या डावामध्ये जशी मॅच सुरू होईल तसं आपण ऐकूयात काही रामकेणी सरांचा आवाज.
असलेल्या मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करतोय. नक्की जयदुर्गा टिमगरपाडा संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर विकासजी नाईक आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. विकास नाईक यांचा शुभ सन्मान गावदेवी 40+ पिंपलगर आयोजित गावदेवी चषक 2025च्या माध्यमातून केला जातोय. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं इथे हेतूचे स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. नक्कीच बंडूदादा पाटील आमंत्रित करतायत. कोण गावचे भाई नाईक आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. भाईजी नाईक या आपण. नक्कीच एवन शिवानी हॉटेलचे मालक आणि या पिंपलगर गावचे एक उत्कृष्ट क्रिकेटर बंडूदादा पाटील यांची आज उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. कारिवली संघानं प्रथम फलंदाजी करताना धावा बनवले 34 आणि 35 धावांचं लक्ष ठेवलं आहे गावदेवी स्पोर्ट भादवाड या संघासमोर. वेलकम भाईजी नाईक, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. की त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करूया. भरत पाटील आपल्या गावदेवी 40+ पिंपलगार या संघाचे एक यष्टीरक्षक फलंदाज यांचे शुभ हस्ते आज शुभ सन्मान भाई नाईक चोरोबा कोण या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान केला जातोय. BTC लाईव्ह रोहन तरे अंजूर यांची टेक्निकल टीम ही संपूर्ण स्पर्धा गेली 3 दिवस त्यांच्या माध्यमातून कव्हर केली जाते. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि लगेच प्रल्हादजी नाईक आपली सलामीर जोडी देखील आपण मैदानामध्ये पाठवायची आहे. चालू सामन्यातून विजेता आणि चेरोबा कोण असा आपण दुसऱ्या फेरीचा पहिला सामना पाहणार आहोत. त्यानंतर दुपारच्या सत्रातून पहिल्या फेरीचा पुढील सामना असेल वरालदेवी ताडाली आणि जागृत मार्डा राणाल, बंद्र्यामूर्ती काल्हेर आणि गावदेवी रांजनोली. चारही संघांनी वेळेवर रिपोर्टिंग द्या. आज स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम फायनल दिवस आहे. सलामीर जोडे आपण पाहतोय संघनायक प्रल्हाद नाईक आणि बड्डे बॉय नक्कीच संतोष तरे. भिवंडी ग्रामीण 40+ सर्व स्पर्धांचा चांगला अपडेट अल्पेश गायकवाड, संतोष तरे आणि नितीन गवली यांच्याकडे अचूक आहे. क्या बात आहे. हॉटेल एवन शिवानी धाब्याचे मालक बंडूदादा पाटील यांनी दोन्ही फलंदाजांना षटकार रेटिंगसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलं आहे आणि स्पेशली संतोष तरे यांना वाढदिवसाच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद. राकेशजी तरे राकेशजी भोईर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत पिंपलघर रांजनोली. राकेशजी भोईर आपण यायचं आहे. वेलकम सुस्वागतम. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. शाब्दिक सरचे स्वागत करून आपण जाऊया सामन्याच्या दुसऱ्या सत्राकडे. 4 ओव्हरमध्ये 35 धावांचं आव्हान आहे आणि या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीर जोडी प्रल्हाद नाईक आणि संतोष तरे. गोलंदाज आहेत कारिवली संघाचे संघनायक भारत पाटील. यष्टीरक्षक गुरु यष्टांपासून जवळ आहेत. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे. पॉईंट त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ. त्यानंतर 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या बाहेर. वाईडिश लॉंग ऑन आणि डीप मिडविकेट. पहिला चेंडू उडवलाय. स्टँड अँड डिलिव्हर. प्रल्हाद नाईकचा पहिला चौकार. गुड शॉट.
गोलंदाजी करताना पहिला चेंडू जरूर वाईट टाकला, मात्र त्यानंतर विकेट आणि फलंदाजी करताना 4 धावेनी सुरुवात. नक्कीच प्रल्हाद नाईक गावदेवी भादवड संघाचे सर्वात जास्त कालावध संघनायक म्हणून असतील तर प्रल्हाद नाईक यांचं नाव आवर्जून घेतलं जाईल. संजयभाई म्हात्रे यांचा संघ एकाच वर्षातून 8 ट्रॉफी उचलण्याचा मान देखील संजयभाई म्हात्रे यांच्या संघाच्या नावी आहे. हा फटका चांगला आहे. कावकावना रिझनला संदीप पाटील चुकलेत. चेंडू थांबत नाहीये, चेंडू सीमापार येत. आज फलंदाजी करताना कारविळी संघ कुठेतरी कमी पडलाय. याचं मुख्य कारण की संदीप पाटील चंदन देखील अपयशी ठरले, 0वर बाद झाले. बघूया 8 धावा लागलेत. हा चेंडू देखील इनसाइड आउट उडवलाय. गॅप मधून चेंडू चाललाय. कुंदन पाटील चेंडूचा पिछा करतोय आणि चेंडू अखेरकार थांबवण्यामध्ये बघूया यशस्वी झालेत का तर नाहीये. चेंडू चाललाय अगदी सीमापार. पहिल्या 3 चेंडू मध्ये 3 चौकार. धावसंख्या हॅलो 3 चेंडू मध्ये 3 चौकार ढकून अगदी धूम धडाक्यात सुरुवात केलेली आहे. 35 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करता प्रल्हाद नाईकनं 3 मध्ये 12. हा चेंडू अगदी स्टंपच्या वरून गेलाय. चांगली लाईन अँड लेंथ. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा स्पर्श नाहीये. चांगलं कमबॅक. पहिले 3 मध्ये 3 चौकार, त्यानंतर डॉट आणि हा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय. बघूया हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतायत आणि हा झेल धरतीला दान. इथे आयुष्यमान भवचा आशीर्वाद प्रल्हाद नाईक यांना. 5 चेंडूमध्ये 14 धावा प्रल्हाद नाईक यांच्या खात्यामध्ये. चांगली सुरुवात आहे. 35 बनवायचे आहेत आणि त्या झेल ड्रॉप झालाय. क्रिकेटचं सूत्र आहे मित्रांनो, घ्या कॅच आणि जिंका मॅच. इथे बॅलेन्स कमी आहे आणि खर्च जास्त. नक्कीच कारवली संघ एक दादा संघ म्हणून ज्या संघाची ओळख आहे या संघटनेमध्ये, मात्र गावदेवी चषकामध्ये कुठेतरी फलंदाजी कमी पडलेली आहे. हा चेंडू चांगला अगदी. चेंडूला ऑन साईडला चंदन नाईक चेंडूचा पिछा करतोय आणि हा चेंडू देखील जाईल सीमा पार. सुंदर चौकार. धावा लागलेत 18. 4 चौकार आणि 1 डॉट 1 दुहेरी. भारत पाटील यांची गोलंदाजी देखील आज त्यांना साथ देत नाहीये. जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त धावा बनलेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. 24 मध्ये बनवायचे आहेत 35 आणि पहिल्या 6 चेंडू मध्ये आलेत 18. आता विजयासाठी 18 मध्ये 17ची गरज. मान्यवर कक्षामध्ये राकेश भोईर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत, पिंपलघर रांजनोली. आणि नक्कीच रेग्युलर क्रिकेट टीमचे ते सौजन्य आहेत अंसिका स्पोर्ट. नक्कीच पिंपलघर गावामध्ये कित्येक चांगले स्टार खेळाडू आहेत. साहिल शेलकेनं देखील गेले 2 दिवस त्यांच्या मुखातून त्यांचा उल्लेख केलेला आहे. याच गावातून समीर स्पोर्ट पिंपलघर जी अशी टीम आहे त्या टीमच्या नावाचा दबदबा अजूनही भिवंडी तालुक्यामध्ये गणला जातोय. अमर एकता टीम असेल, कोणगाव, पिंपलघर, गोवे या परिसरातून कित्येक चांगले क्रिकेटर या भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटला दिलेले आहेत. संतोष तरे ज्यांचा आज वाढदिवस आहे
बघूया. आणि वाढदिवसाची त्यांना भेट गावदेवी भादवड संघ गावदेवी चषक उचलून देईल का? नक्कीच नंदू पाटील यांच्याकडून संतोष तरियाना पारितोषिक लागलं आहे. षटकार हॅट्रिकसाठी 1000. तर बंडूदादा पाटील यांच्याकडून दोन्ही फलंदाजांना षटकार हॅट्रिकसाठी 1000 आहेत. चेरोबा कोण आणि चालू सामन्यातून विजेता एक बिग मॅच यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवर 2 घेतलेत संतोष तरेनं. संघाची टोटल 20. आता 15ची गरज. हंसिका स्पोर्ट संघाचे करता धरता सर्वे सर्वा राकेशजी भुईर आणि विद्यमान ग्रुप ग्रामपंचायत पिंपलघर रांजणोलीचे सदस्य देखील आहेत. एक सिंगल दाबाली. सिंगलला धावसंख्या 21. 8 चेंडूमध्ये 21 आलेत. 24 मध्ये 35 बनवायचे आहेत. आणि चांगली भागीदारी या पहिल्या 2 सलामीवीरांच्या माध्यमातून खास करून प्रल्हाद नाईक 6 मध्ये 18 वर खेळत आहेत. हा फटका चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक जॅच करतायत. लॉंग लेग सीमारेषेवर टिपलाय झेल. फलंदाज बाद प्रल्हाद नाईक. केस प्रल्हाद नाईक जरी बाद झाले तरी मात्र त्यांनी त्यांचं काम करून दिलेलं आहे. संघ नाईक म्हणून 7 चेंडू खेळले आणि 4 चौकारांसह 18 धावांची मौल्यवान खेळी त्यांनी या मॅचमधून साकारलेली आहे. केस श्री कालिका माता कालवार या 40+ संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर रमा जिमचे मालक रमा म्हात्रे आम्हाला BTC लाईव्हच्या माध्यमातून जोडले आहेत. त्यांनी या स्पर्धेचे आयोजक गावदेवी स्पोर्ट 40+ पिंपलघर या संघाचं त्यांनी कौतुक केलेले अभिनंदन केले आणि दोन्ही संघांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद. रमा म्हात्रे आपलं गावदेवी चषक 20-25 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. यशवंत तरे आलेत. पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव घेतलेली आहे. सिंगलनं स्वतःचं अकाउंट ओपन केलं आहे आणि संघाची टोटल 22 22. 13ची गरज. 14 चेंडूमध्ये 13. भरपूर शपल क्रॉस. यष्टीरक्षक जरा सांभाळून राहा. 40+ क्रिकेट आपण खेळतो मित्रांनो. सुनील मालीला दुखापत झालेली आहे. आपण यष्टीरक्षक राहताना अगदी फलंदाज किती अंतरावर आहे याचा अंदाज घ्या. अतिशय चांगला अगदी लेट कट केलाय चेंडूला. पॉईंट रिझनमधून चेंडू सरसवतोय. एक सिंगल धाव. सिंगलनं धावसंख्या 23. 2 ओव्हर 23 धावा. 35 बनवायचे तर आता 12 मध्ये 12. 12 चेंडूमध्ये 12. आज संदीप पाटील थोडासा नाराज आहे. कुंदन पाटील नाराज. नीलम नाईक देखील. चंदन नाईक अशी नावं आहेत या संघामध्ये. भारत पाटील असतील. एक से बढ़कर एक खिलाडी. आणि नवीन 40+ मध्ये संदीप पाटील संदीप नाईक सारखे दिग्गज खेळाडू सध्या 40+ क्रिकेट खेळत आहेत. आता प्रत्येक संघामध्ये जे आपले रेग्युलरचे चांगले स्टार प्लेयर होते ते आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. सोनादेवी टेमघर संघामध्ये अल्पेश चौधरी देखील 40+ क्रिकेट खेळतोय. जगदीश नाईकने देखील 40+ क्रिकेटला सुरुवात केलेली आहे. स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघामधून दीपक मडवी जितू गवली देखील क्रिकेट खेळत आहेत. सर्वच आपले स्टार भिवंडीचे स्टार खेळाडू आता 40+ क्रिकेट खेळायला ज्यांनी सुरुवात केलेली आहे आणि अगदी चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळला जातोय. बारा मध्ये 12. गोलंदाज कुंदन पाटील. शॉर्ट रनअप ना ओव्हर द विकेट. पहिला चेंडू उडवलाय. अगदी चेंडू चाललाय काऊ कॉर्नर रिजनच्या बाहेर. पहिला ब्लास्ट बर्थडे बॉय संतोष तरे यांच्या बॅटमधून.
29 बनलेत. आता फक्त 6ची गरज आहे. बंडूदादा पाटीलनं 3 षटकाराला 1000, नंदू पाटीलनं देखील आता 2 मारले तरी 500 रुपये देतील नंदू पाटील. बघूया बंडूदादा नंतर डिक्लेअर करतील, येऊ द्या. आता 3ची गरज नाही, 1ची गरज आहे. चांगला चेंडू आहे. नक्कीच इथे एक सिंगल धाव यशवंत तरेनं कंप्लीट केलेली आहे. बॅट कट आहे. नक्कीच पंचांची तीक्ष्ण नजर. सुनील म्हात्रे एक ॲक्टिव्ह पंच आहेत. भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेशी संलग्न असलेले पंच सुरेश घरत असतील, विक्रम नाईक कारिवली, त्यानंतर शिवाजी मडवी, भाऊ पाटील खारबाव आणि पिंपळाचे आपले सुनील म्हात्रे. हा फटका यशवंत तरेनं उडवलाय. बघूया संदीप पाटील जज करतायत कौ कॉर्नर रिजनला. चांगला झेल, फलंदाज बाद यशवंत तरे. चाचणी स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक पटकवलेले आहे. नक्की संजय म्हात्रे फलंदाजी असो, गोलंदाजी असो की इष्टांच्या मागे इष्टिरक्षण, संजयभाई म्हात्रेनं क्रिकेटमध्ये नक्की चांगला सराव केलेला आहे नेहमीच. राकेश भुईर यांच्याकडून संजयभाई म्हात्रेंना पारितोषिक आहे. 5 बाकी आहेत. षटकार टोकला तर राकेश भोईर यांच्याकडून 500 आहेत आणि पैसा जिथे आहे तिथेच जातो. तुम्ही हॅट्रिकला लावले होते, संजयभाईंनी 2 विकेट घेतले होते, 1 बाकी होता. नक्कीच इथे आता एक षटकार आहे. बघूया 5ची आवश्यकता. 9 चेंडूमध्ये 5 लागत आहेत. संजयभाई यांच्या बॅटच्या रडामध्ये चेंडू आला तर नक्की षटकार होईल. इथे चेंडू अगदी ऑन दी कार्पेट चालला आहे, मैदानाला गुदगुले करत. संदीप पाटीलच्या हातामध्ये दुसरीची चांगली कॉलिंग. मला वाटतं इथे संतोष तरेनं संजयभाई यांना सांगितलं की तुम्ही षटकारांनी सामना संपवा, बघू किती पारितोषिक येत आहेत, म्हणूनच धाव घेतली असावी. असतायत 32 झालेत. आता 3ची गरज आहे. चौकार की षटकार, सिंगल डबल, डॉट की विकेट. संजयभाई म्हात्रे यांच्यावर नजर आहेत. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आहेत. माजी स्थायी समितीचे सभापती, शिवसेना गटनेते आणि संघटनेचे वजनदार व्यक्तिमत्व खजिनदार आहेत. खूप मोठ्या पदव्या आहेत संजयभाई म्हात्रे यांच्या नावाच्या मागे. 33 झालेत. 2ची गरज. क्या बात आहे. बंडूदादांना आता संतोष तरेला षटकार टोकला तर 500 नाही, त्याने 1च धाव घेतली. आज बड्डे बॉय काहीसे शांत आहेत. उशिराने सूचना पोचली की काय. स्कोर इज लेवल. 34 झालेत. ओव्हर नंबर 3 देखील कंप्लीट झालेली आहे. आता 6 मध्ये 1 आणि स्ट्राईक संतोष तरे यांच्यावर आहे. षटकार मारा. बंडूदादा आपल्याला बर्थडे गिफ्ट देतील 500 रुपये. गोलंदाज इष्टरक्षक गुरु आलाय. 6 मध्ये 1. चेरोबा कोण संघाचे संघनायक आपण तयार राहा. स्वर्गीय वसंतदादा कालराम पाटील. टॉस बॉक्स मध्ये आपण लगेच नाणेफेकी करणार आहोत. चांगला चेंडू इथे अगदी आपण पाहिलं तर वाईडिशा लॉंग ऑनला चेंडूला अडवलं. एक विजयी धाव कंप्लीट. गावदेवी भादवड संघाचा आहे स्पर्धेतून पहिला विजय. अभिनंदन संजयभाई म्हात्रे ऑल टीम. आणि हार्ड लक टफ लक जय बजरंग कारिवली, भारत पाटील, संदीप पाटील, कुंदन पाटील, नीलमजी नाईक.